भारतापुढील अंतर्गत आव्हान या पाठाचा आता आपण अभ्यास करतोय। त्याच्या आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करतोय। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितला हा सगळा कसा प्रवास चालू आहे। आपण पंतप्रधानांचा स्वातंत्र्योत्तरच्या नंतरच्या काळामधला स्वातंत्र्योत्तरच्या नंतरच्या काळामधला हा सगळा आपण आढावा घेतो। स्वातंत्र्य पूर्व नाही, स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळाचा आपण हा आढावा घेत आहोत। त्याच्यामध्ये आपण ही सगळी परिस्थिती बघत आहोत की आता आपण अंतर्गत आव्हानं कशी सोडवली। त्याच्यातला आता ईशान्य भारत समस्या। ईशान्य भारत म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर 8 राज्यांचा समूह येतो। आपल्या उपक्रमात लिहिलेलंच आहे तसं। आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही 8 राज्य म्हणजेच ईशान्य भारत होय, बरोबर। मग या 8 राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीनं कमी अधिक प्रमाणात थोडासा स्पर्श केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये पण बघा, नीट लक्ष देऊन ऐका। मुद्दे स्पष्ट करत असताना मी स्पष्टीकरण देते। थोडस गुंतागुंतीचं आहे, परंतु तुम्हाला नाईलाज आहे आणि माझाही आपल्याला नाईलाज आहे दोघांनाही, कारण आपल्याला ते शिकावंच लागणार आहे। तर या 8 राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीनं कमी अधिक प्रमाणात स्पर्श केलेला आहे आणि वंश, भाषा, राज्यांना सांस्कृतिक वैविध्य आणि अशा विविध पातळ्यांवर इथं वेगळंपण असं दिसून येतं। काय दिसून येतं? वेगळंपण दिसून येतं। मग या भागातल्या जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेतला होता की ही सगळी जी राज्य आहेत ती आपल्याला आपल्या भारतात असली पाहिजे। साहजिकच आहे, आपलं राज्य हे मोठं होणार, आपला भारत देश हा मोठा होणार, ह्याच्यासाठीच केलेलं आहे। तर मग 1954 मध्ये त्यांनी नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी अर्थात पूर्वाचल असा भाग निर्माण केला। बघा टप्पे कसे आहेत। त्याच्यानंतर भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातीचा हा प्रदेश आहे। आता पुढे, तर या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपूनच साधण्याचा हा आपले अशी भूमिका आपले पंडित नेहरू आपले पंतप्रधान यांनी घेतली होती अशीच। कारण कुठल्या पण राज्यांना आपल्या राज्यामध्ये जोडायचं म्हणजे मग त्यांची सुद्धा संस्कृती ही आपण व्यवस्थित त्यांचा वारसा जपला पाहिजे, ते पण जोपासलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत, आपल्या चांगल्या गोष्टी त्या राज्याला दिल्या पाहिजेत। ह्या धोरणाने त्यांनी ही भूमिका घेतली। मग संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी त्यांनी खास अशा तरतुदी पण केल्या। त्याच्यानंतर 1965 मध्ये या भागाची जबाबदारी ही परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली। कुणाकडं? परराष्ट्र मंत्रालयाकडे। मग ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी 1971 मध्ये ईशान्य परिषद कायदा हा करण्यात आला। काही कायदे, काही नियम असे करूनच आपण थोडस संयम, थोडस शांतता अशी बाळगूनच आपण या धोरणामध्ये यशस्वी झालेलो आहोत। त्याप्रमाणेच ही पावलं उमटवली आहेत। या कायद्यानुसार ईशान्य परिषदेची कामे स्पष्ट केली। संपूर्णपणे स्पष्ट मसुदा काय आहे त्याच्यामध्ये नमूद केलेलं ते त्यांना स्पष्ट करण्यात आलं। त्याच्यानंतर आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समान हितांच्या सगळ्या बाबी, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय वाहतूक, वीज आणि पूर नियंत्रण इत्यादी सगळ्यांच्या संबंधी सरकारला सल्ला देण्याचं काम या परिषदेचं होतं। त्यांनी ते केलं। लक्षात आलं अगदी व्यवस्थित? मी काय सांगते ते लक्षात आलं व्यवस्थित? त्याच्यानंतर आता मिझोरम हा ईशान्य भारतातील जनजमातीचा
प्राचीन इतिहास आहे. मिझोरमचं जर तुम्ही चित्र बघितलं तर एक प्रकारचं म्हणजे संपूर्णपणे त्यांना संस्कृती आहे हे दिसून येतं त्याच्यामधून. तर भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझो बहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली, म्हणजे मुभा दिली, स्वातंत्र्य दिलं. मग केंद्र सरकारनं 1954 मध्ये भाषावार प्रांतरचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेच्या काही अपेक्षा वाढल्या की चला आपल्याला आता एवढी सूट दिली आहे, मुभा दिली आहे, मग त्यांना अजून काही त्यांच्या मागण्या असतील, काही त्यांना पण काय सूट हवी आहे बघूया आता. मिझोच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली. स्वायत्त स्वतंत्र. 1959 मध्ये मिझोराम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला. आता या सगळ्या घडामोडीत काही निसर्ग चक्राचे सुद्धा हल्ले झाले. तर काय होता, तर तीव्र दुष्काळ पडला आणि या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लाल डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले. दुष्काळामध्ये त्यांनी समाजकार्य हे जोरात केलं. काय केलं? समाजकार्य हे जोरात केलं. कुणी? लाल डेंगा यांनी. पुढे काय झालं? 1961 मध्ये लाल डेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना केली. मग त्याच्यामध्ये त्रिपुरा, मणिपूर, लुशाई टेकड्यांमधील मिझो बहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरमची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी या लाल डेंगा यांनी केली. इथपर्यंत लक्षात आलं? बरोबर अगदी. पुढे जाऊया. चला तर मार्च 1966 कधी? मार्च 1966 मध्ये मिझो नॅशनल फ्रंटनं स्वतंत्र मिझोराम राष्ट्र अस्तित्वास आल्याची घोषणा केली. काय केली? घोषणा केली की आमचं राष्ट्र हे काय आहे? स्वतंत्र आहे. परंतु आपल्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ही परिस्थिती अगदी कठोरपणाने हाताळली आणि ते बंड मोडून टाकलं. नाही, मिझोराम हा देश आपल्या भारत देशात आलाच पाहिजे. स्वतंत्र राष्ट्र मी मिझोरामला देणार नाही. 1972 मध्ये परिस्थिती निवळली. मिझो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आणि 1985 मध्ये प्रधानमंत्री आपले स्वर्गीय राजीव गांधी यांनी मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. अशा रीतीने हा पूर्ण प्रश्न सोडवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण काय शिकलो? ईशान्य भारतातील 8 राज्यांची नावं तुम्हाला सांगायची आहेत. भारताचे आपले पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणत्या गोष्टीत पुढाकार घेतला? ही परिषद केंद्र सरकारला कोणते सल्ले देत आणि मिझोराम बद्दल तुम्हाला माहिती सांगायची. आता ह्याच्यामध्ये जेवढे आहेत तेवढेच हे प्रश्न आहेत. चला तर मग आता आपण पुढे जाऊया.